आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी साबुदाणा खिचडी. तर मी इथे एक बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे. तर मी इकडे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप घालणार आहे. तर तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता. तर तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालते आता बटाटा आणि बटाट्याला चव येण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं असं नमक घालते आणि छान असं मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर काय करायचं, कमी गॅस करायचा आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला हे बटाटा वाफवून घ्यायचा आहे. तर बटाटा हा आपला छान असा वाफलेला आहे. तर मी चेक करून घेतलेला आहे. तर इकडे मी आता एक प्लेट साबुदाणा घेतलेला आहे आणि तो पण छान असा भिजलेला आहे. तर कढईमध्ये आता तो साबुदाणा घातला, नंतर शेंगदाण्याचा कूट घातला. थोडा जास्त घालायचा म्हणजे साबुदाणा खिचडी ही खूप छान लागते. आणि नंतर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं चवीनुसार नमक ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅस कमी करायचा आणि परत 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला ही साबुदाणा खिचडी वाफवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे. लहान मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बाय.